विजय शेटची खासियत आहे. मी आज जवळजवळ 10-12 वर्ष आली त्यांच्याबरोबर आहे. माझे स्वतःचे बैल आहेत. हा बैल पण माझाच आहे. पण विषय असा आहे त्यांचा की आम्ही म्हणजे मला असं वाटतं मुंबईमध्ये आम्ही असे 1-2 जण असतील का ते आदतला पण बैल देतो. पण आमचं एक असं प्रामाणिक म्हणणं आहे का दुसऱ्याचा बैल पण पुढे जायला पाहिजे. आज आपला बैल पळतोय ना तर आपण 1 नंबरच्याच बैलात घालून फायदा नाही काय. कुठला तरी बैल पण पिक्चरमध्ये यायला पाहिजे. मंडळी इकडे या चिंचवलीच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी पळाली. आपले रामशेठ भोईर शिरडोन पनवेल यांचा रॉकीभाई आणि विजय शेठ शेलके डेरविल पनवेल यांचा पाखऱ्या. आणि तुम्ही ही मंडळी बघू शकता. आज विशेष मुलाखत आहे. तर आपण विचारूया कशी काय गाडी जमलेली, कसं काय बोलायला सांगाल विजय दादा. नमस्कार. आमचा हा पाखऱ्या बैल, आमचा बैल पळतो चैतन्य विजय शेलके डेरवली पनवेल आणि सर्जा वाजदल ग्रुप पनवेल या नावाने बैल पळतो. आणि हा आमचा रॉकीभाई हा शिरडोनचा आहे. रामशेठ भोईर म्हणजे आमचे मित्रच आहेत, मित्र नाही पण आमचा एक योग आला. शेठच्या मनात होता हा बैल पळवायचा, कारण की विजय शेठची खासियत आहे. मी आज जवळजवळ 10-12 वर्ष आली त्यांच्याबरोबर आहे. माझे स्वतःचे बैल आहेत. हा बैल पण माझाच आहे. पण विषय असा आहे त्यांचा की आम्ही म्हणजे मला असं वाटतं मुंबईमध्ये आम्ही असे 1-2 जण असतील का ते आदतला पण बैल देतो. पण आमचं एक असं प्रामाणिक म्हणणं आहे का दुसऱ्याचा बैल पण पुढे जायला पाहिजे. आज आपला बैल पळतोय ना तर आपण 1 नंबरच्याच बैलात घालून फायदा नाही काय. कुठला तरी बैल पण पिक्चरमध्ये यायला पाहिजे. आणि म्हणून आमचा योग आला. शेटनी जास्त फोर्स केला मला. ॲक्च्युली आम्ही पायरा दुसरा केलेला. ॲक्च्युली नियोजन मी करतो. शेटला आम्ही दोघं कॉन्टॅक्टमध्ये असतो. आम्ही भावाभावासारखेच सगळं काय करत असतो. एक मुलगा असतो शेटचा, हरीश असतो, आणि आमचा खास सुट्टी मेकर असतो हरीश म्हणून. आणि विषय योग आला. शेट बोलतो ना आपण शब्द दिला त्यांना आपल्याला बैल द्यावा लागेल. तर मी म्हटलं शेट ठीक आहे तुमचं म्हणणं आहे, पण आज गाडी आम्ही जी जमवली त्यांची मुलं खूप चांगलं नियोजन करतात. मी बघितलं म्हणजे कॉम्बिनेशन पाहिजे प्रत्येकाचं. आपण कसं म्हणतो की कुठला तरी योग घडून आणायचा असतो ना तर त्याला कॉम्बिनेशन लागतो. मी पाहिलं ना त्यांचं स्टेजजवळ की खरंच खूप चांगलं नियोजन करतात. आणि खूप आनंद वाटतोय गाडी झाली, कारण की गाडी जेव्हा आम्ही जमवली काही मध्यस्थी करून गाडी जमवली, गाडी खाली घेऊन गेलो. ॲक्च्युली तसं पाहायला गेलं रॉकीभाई हा माझ्या म्हणण्यानुसार तरी मी एक प्रामाणिक बोलणारा माणूस आहे. चर्चेतला बैल माझ्या तरी डोळ्यासमोर नव्हता, पण शेटचा एवढा विश्वास होता त्या बैलावरती. मला बोलले भाऊ हा बैल गाडी मारणार, मला गॅरंटी आहे. बोललो ठीक आहे बैल घाला. आणि आमची मैत्रीपूर्ण शरद झाली. आमचं काही नाही आहे आणि चांगला योग आला तर आम्ही अजून गाडी पळवत राहू. बरोबर. आणि जी गाडी झाली त्या गाडीविषयी सांगा ना. कुठली गाडी? ती गाडी मला असं म्हणणं आहे की ती A1 जोडी आहे. मी त्यांना खूप वेळा पळताना बघितलं आहे. पण जे मैदानात असतात ना म्हणजे आपण त्यांना सट्ट्यावर नाही बोलू शकत. कॉन्फिडन्स असतो त्यांचा का ही गाडी लागेल ती गाडी लागेल. त्यांचा कॉन्फिडन्स त्या गाडीवर होता. पण खरंच गाडी पळाली. आणि आमचा ड्रायव्हर दिनेश ड्रायव्हर यांनी गाडी खूप छान आणली. सांगून म्हणजे कॉन्फिडन्स कसं म्हणतो ना आपण म्हणतो की गाडी पळवताना जो मालकाला प्रोत्साहन करत असतो त्या पद्धतीने सांगत होता. हरीशदादा असेल त्यांनी पण खूप चांगलं गाईड्स केलं. गाडी लागते आपली गाडी जमवा म्हणून. आणि 100% ती पण गाडी खूप चांगली पळाली. आणि मित्राचीच गाडी होती आमच्या. आम्ही नाव नाही घेऊ शकत. हा मग नियोजन कोणी केलं या जोडीचा? 100% श्रेय विजय शेलकेला जातील, कारण की आमच्या दादांच्या डोक्यात होता बैल. आणि मी पुन्हा सांगतो की शेटचा एक या माणसाला मी 10 वर्ष बघतोय. यांचा एक आदत खोंड होता बादल म्हणून, तुम्हाला माहिती नसेल. मी तो खोंड पळवला आहे आणि मी स्वतः मालक होतो. पण आम्ही कधी दाखवलं नाही, कारण की शेटच्या मुलाच्या नावाने गाडी पळते. आमचं असं काही नाही आहे. पण त्या खोंडाला आम्ही बघितले. शेटचं एक म्हणणं असतं की कुठला आदत खोंड पळत असेल ना भाऊ त्याला बैल द्या. आम्ही उसडण्याला पण तेच केलं. आम्ही बैल दिला. आम्हाला आपले प्रवीण भाऊ आहेत त्यांनी प्रोत्साहन केला शेटला मला की भाऊ माझी इज्जत ठेवा, बैल द्या मला. मी बोललो ठीक आहे. आमचं काही कारणास्तव एक मैत्रीचा पायरा तुटला, पण आम्ही काही नाराज नाही आहेत. आपण होतकरू बैलांना घेऊन पुढे चाललोय. आणि बघू आता काय अशी गाडी कशी पळवायची ते आपण सर्व मॅच करून ठरवू. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितले सुट्टी व्यवस्थित झाली, ड्रायव्हरने व्यवस्थित पळवलं. पण आधी सोबत असणार लोक बघा, आज 1 का 2 नाही तर 1 का 2 मुलं हा क्षेत्र चालत नाही तर सर्वांमुळे चालतं. म्हणजे सर्व श्रेय हा सर्वांनाच असेल काय बोला? 100% ना. क्षेत्र म्हणजे हा क्षेत्रच मुलांचं आहे. आपण पाहतो ना जर जास्त मुलं नसतील ना तर काही फायदा नाही. आपण म्हणतो का एक मालक असतो बैल असतो, असं काय नसतं. त्याच्यावर प्रेम करणारे 100 जण असतात. त्यामुळे ही पब्लिक जमलेली आहे, असं काय नाही आहे. आणि खरंच मी शिरडोणकरांचं मनापासून म्हणजे त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं सपोर्ट करून आपला ग्रुप एक असेल त्यांचा असेल ते ग्रुप नाही आहेत, आपण एक मैत्री भावाचे संबंध करू. आणि खूप चांगली गाडी पाहिली, मला आनंद झाला. बरोबर आहे. आज पनवेलमध्ये खरोखर ओळख असणारी गाडा मालक आज रामदादा भोईर, SK नाईक शेठ बघा. कुठेतरी त्यांनी पण खूप वर्ष झाले आपली मैत्री टिकून ठेवले. तसंच येणाऱ्या सीझनमध्ये बघा, आता की येणाऱ्या कालामध्ये असं संबंध अजून सर्वांचा व्हावा, त्याच्यासाठी काय तुम्ही 2 शब्द बोलावं? 100% मी आज पाहतो ना आपले दादा SK नाईक, मी खूप लहान असल्यावर त्यांचं नाव ऐकतोय आणि दादांचं एक नाव ऐकतोय. जवळजवळ या क्षेत्रात 15-20 वर्ष झाली मला. पण मी या माणसाला बघितलं नव्हतं. म्हणजे आपले जे SK नाईक जे आहेत, मी दिनेश दादांचा बैल त्यांनी काही करारावर घेतला आहे तिथून मी त्यांना ओळखायला लागलो. पण खूप चांगले संयमी आहेत. गाडी हरली तरी आनंदात असतात. आज त्यांची गाडी जिंको का हारो पण ते आपल्या बरोबर आहेत. खूप आनंद वाटतो. बरोबर आहे.
आता सांगितलं की येणाऱ्या कालामध्ये पण ही जोडी पलताना दिसेल, तर आता बरेचसे प्रयत्न राहतील सर्वांचे की ही जोडी तोरावा किंवा ह्या जोडीला हरवावा, काय बोलाल? नाही, गाडी पळू आपण, गाडीचं असं काय नाही, पण शेटचं नाही माझं काय थोडं दुसऱ्यांना आपण बैल दिला असेल नसेल तो डिसिजन करून आपण बैल पळू, पण बैल चांगला पळतोय. बरोबर. आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं की आदत वासरांना पण कुठेतरी बैल आम्ही सुरुवातीपासून दिलेली आहेत, तर कसं काय म्हणजे सर्वांनी असं करावं, काय वाटतं तुम्हाला? द्यायला पाहिजे बैल. उद्या आमचा पाखऱ्या हुकमी आहे पब्लिकनी, उद्या आम्ही आदत वासरू घेतलं तर ज्यांना आम्ही बैल दिला ना त्यांनी आम्हाला बैल द्यायला पाहिजे. म्हणजे कसं असतं, ही शहर क्षेत्र आहे ही परतफेडची विषय आहे. कारण की म्हणजे आपण बैल देऊन जर एकमेकाला सपोर्ट केला तर एकमेकाचा बैल पुढे येईल. आज आम्ही रॉकीला बैल दिलाय, तर रॉकीला उद्या जर भविष्यात आमचा बैल म्हणजे दुसरा आम्ही बैल घेतला तर तो पब्लिकचा नसेल तर त्यांनी पण आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे की बाबा यांना बैल द्यावा लागेल. हे माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे शहरी क्षेत्रामध्ये. कारण कुठेतरी याच्यानेच हा खेळ पुढे चालेल. 100%. कारण की असे वरिष्ठ माणसं जर असतील ना तर क्षेत्र टिकून राहील. कारण की अशी 100 जण उभे असल्यानंतर एक माणूस बोलल्यानंतर आपण ऐकायला पाहिजे. बरोबर. असं एक माझं प्रामाणिक म्हणणं आहे. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकतात, आपल्या चॅनलवरती मला वाटतं बोनिवलीच्या मैदानामध्ये बोलले होते रामशेठ, आणि आज बोलतात या चिंचोलीच्या मैदानामध्ये. काय बोला रामशेठ, या जोरीबद्दल काय बोला, जशी पळालेली आहे तिने जी गती लावलेली आहे आणि तुम्हाला जे गुलाल मिळवून दिलेला आहे? या जोडीबद्दल बोलायचं झालं तर मागच्या वर्षीच विजय शेठ यांच्या बैलासाठी आम्ही मागणी घातली होती की आम्हाला तुमचा बैल आमच्या बैला जोडीला पायरा द्या. कालांतरी त्याला योग लागतो. त्यावेळेस आमचा बैल एवढा उजेडत नव्हता. आम्ही नवीनच वासरू घेतला होता. मागच्या वर्षी बोनिवलीच्या मैदानात या बैलाची मी तुम्हाला मुलाखत दिलेली होती. बरोबर. आम्ही कशी खरेदी केली, कसं त्याला हे करून घेतला, आणि आता मागच्या वर्षी नाही म्हणायचं या बैलावरती आम्ही 35 ते 40 शर्यती मारलेल्या आहेत. बरोबर. आमची घरची गाडी पळत होती. बोनिवलीच्या मैदानामध्ये आपण शंभूबरोबर या बैलाला जोडलेलं आहे. तुमच्या हिरा बैलाबरोबर जोडलेलं आहे. चांगल्या नामांकित बैलाबरोबर जोडून आपण बऱ्याच शर्यती या बैलाच्यावरती केलेल्या आहेत. बरोबर. तसे आपली 3 बैल आहेत. आमची रॉकी आहे, दुसरा पिस्तूल बैल आहे, नंतर एक छोटा परशा म्हणून आहे. आमचा हा परशा बैल आमच्या गावातला आमच्या मित्र ग्रुपपैकीच फेमस बैल होता, आणि त्या बैलाला आम्ही 1 वर्ष हाकललं आणि आता त्या बैलाची आम्ही रिटायरमेंट घेतलेली. त्याच्यानंतर त्याच्या नावाने आमचा हा मंडळ आहे. परशा ग्रुप असं आमच्या रुई ऋषिकेश भोईर आणि सारस सागर भोईर या नावाने आम्ही आमची गाडी हाकलतो. आणि अड्ड्यामध्ये बऱ्याच लोकांचा आम्हाला साथ मिळाली, आणि अड्ड्यात आल्यानंतर नवीन नवीन लोकांशी आमच्या मैत्रीचे नाते झाले. आता फर्स्ट टाईम आमच्या तसे आमचे लांबून आमचे नाते होते. मला वाटतं आमच्या गावचे जावळीच आहेत. बरोबर. आणि योगायोग असा होता तो मागच्या वर्षी नाही जुळला, यावर्षी योगायोग जुळाला. आणि जास्त श्रेय मी मला वाटतं दिनेश ड्रायव्हरला देईन, कारण हा पायरा दिनेश ड्रायव्हरनेच करून आम्हाला दिला. बरोबर. आणि त्याने देखील यांना आत्मविश्वास झाली की हा बैल चांगला चालणार आहे. कारण तसं बघितलं आमचं घरची जोडी सगळी चांगली आहेत. 4 बैल आहेत आमच्याकडे. SK शेठ नाईक, मी मागच्या वर्षी तुम्हाला बोललो होतो शर्यती क्षेत्र त्यांनी बंद केला होता. तो क्षेत्र मी त्यांना चालू करायला लावला. बरोबर. आणि आम्ही बैल खरेदी करायला त्यांना बैल खरेदी करायला पण लावला. पण त्यांना झालं तो बैल स्वतः नाही घेता, आपण दोघं एकत्र एक बैल घेऊ. आम्ही वडूजवरून हिंद केसरी मारलेला महाकाल हा बैल खरेदी केला, आणि तो बैल आम्ही आमच्या आज धावणीला आहे. परंतु बैलाला थोडा पायाचा प्रॉब्लेम, त्यांनी आम्ही 8-10 शर्यती केल्या, 3-4 शर्यती चांगल्या मारल्या. थोडा बैल पायाचा प्रॉब्लेम झाला, ते चमक भरली, तर फेरायला तो बैल चांगला चालतो. पण ते परत अड्ड्याला गेला का परत काही ना काही त्या प्रॉब्लेम होतो. म्हणून सध्या त्याला आराम आहे. तो बैल परत आम्ही काही एक दिवसांनी क्लिअर झाल्यानंतर अड्ड्यात दिसेलच. तो बैल आणल्यानंतर आमचं आणखीन नाव झालं. त्या बैलासाठी आम्हाला बऱ्याच चांगल्या नामवंत 1 नंबर चालणाऱ्या छकडी चौकीकांनी आम्हाला फोन करायचे की आम्हाला बैल द्या, एक फिरायला तरी द्या. तर आम्ही 1-2 कमिटमेंट केलेली. आम्ही त्या बैलावर 2-4 शर्यती मारल्या. पण ज्यांची आमचं एक ध्येय आहे, ज्यांनी आपल्याला पायरा दिला तर आपला कमी बैल चालला तर किंवा जास्त जरी चालला तर ज्या माणसाने आपल्याला बैल आपल्याला दिलाय तर आम्ही त्यांना आमचा बैल कुठलाही मागला आम्ही त्यांना देतो. बरोबर. आणि आम्ही हरले असलो, जी शर्यत आम्ही हरले असलो किंवा आम्हाला ज्याने हरवले असला तेही जरी मारला पाहिजे आमचा बैल मागितला तरी आम्ही बैल त्यांना देतो. अशा आम्ही 4-5 शर्यती असेच झालेल्या आहेत. आम्हाला टाकल्यानं आम्ही बैल दिले, आणि तेही आम्ही टाकलेल्यामुळे आम्ही बैल दिलेलं आहे. बरोबर. आणि कुठेतरी हाच खेळ पाहिजे. आता तुम्ही सांगितलं दिनेशचं खूप कौतुक व्हायला पाहिजे, पण त्याच्यानंतर अजून कौतुक व्हायला पाहिजे आपले गोलिवलीचे हरिदादा. काय बोलाल? सुट्टी मेकर हरिदादा यांच्या बरोबर. सुट्टी मेकरांची मेन कला ही सुट्टी मेकरांची होत आहे. आता हे हरिदादाचे आता आमची जास्त रिलेशन नाही, पण आता समजा फर्स्ट टाइम रिलेशन आले, आता याच्या पुढे कुठे अड्ड्यात असले तर आम्ही आमचे बैल सोडायला देखील त्यांना ऑफर देऊ. बरोबर. आणि सोडायला येतीलच ते, कारण मी सुट्टीच्या खालच्या साईडला मी जात नाही. मी असतो दोऱ्यावरती आम्ही दोघे पण. मग कधी आधी अशी वेळ आली कुठे जमली या अड्ड्यात असला आम्ही जरूर घेऊ. कारण आमचे सुट्टी मेकर पियुष म्हणून आहेत,
आणि चेतन ड्रायव्हर हा आमचा मेन सुट्टी मेकर आमच्या बैलाचा आहे. चांगली सुट्टी होत आहे आणि बैल पण आमच्या आता नावारूपात यायला लागले. बरोबर आहे. आता आजची जी जोडी पळाली ही तुमची, आज जोडी पळाली, तुम्ही स्वतः बघितली, स्वतःवर उभे होते तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला पळताना? जोडीचं कौतुक काय करायचं? चांगली जोडी पळाली, सुट्टी पण चांगली झाली आणि समोरची जोडी पण फेमस जोडी होती. ती काय अशी बारीक जोडी नव्हती, ती पण चांगली खेळ केलेली बैल आहेत आणि ते बैलांचं कौतुक आहे. योगायोगात असं तर काय ही जोडी जमत असताना समोरची जोडी जी आमच्या समोर आपल्या समोर होती ते आमचे मित्र आहेत सगळे मुलांचे. आता हे यांच्याकडून डेरोलीवाल्यांकडून ते जोडी या शर्यतीचं नियोजन झालं. आमची मुलं असते ती शर्यत आमची झाली नसती, कारण का मैत्री एकमेकाचे रिलेशन चांगले आहेत. असो पण मैत्रीपूर्ण लढत झाली आणि लढत झाली. आपण जर जिंकला असलो तरी समोरचे जे आमचे मुलांचे मित्र आहेत त्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना साथ दिली, कारण ही मैत्री अशी आहे की आपली टिकले पाहिजे आणि खेळ पण चांगला झाले पाहिजे. आता या थोडक्यात शेवटचा प्रश्न मी दादांना पण घेईन, तुम्हाला घेतो. या चिंचोली पाटीच्या आठवणी काय सांगाल? कारण तुम्ही एक खूप मोठे गाडा मालक खूप पूर्वीपासून आहात. चिंचोली पाटी चांगली आहे. मागच्या वर्षी आम्ही इथे चांगल्या शर्यती केल्या, यावर्षी पण झाले ना. यांना अड्डा चांगला, म्हणजे बैलांना काही त्रास न होईल असा अड्डा आहे. शेतातला अड्डा असल्यामुळे नरम अड्डा आहे, त्याच्यामुळं बैल चांगली बोलतात आणि नियोजन पण चांगलं असतं. बरोबर. चला आता मी दादांकडे, अजय दादांकडे आपण पुन्हा येऊया. काय वाटतं आता पुढं कसं काय नियोजन असेल? आणि याच्या पुढं पण आता बघा रामशेठ भोईर यांनी सांगितलं की आमची जोडी पुढं पालणार आहे, तर कसं काय नियोजन ठरवाल तुम्ही आता? नियोजन गाडी 100% पळवू आम्ही, कारण की गाडी चांगली पळाली. शक्यता म्हणजे मला एक विशिष्ट 2 मिनटं बोलायचं आहे तुमच्याशी. बरोबर. आमच्या हरीश दादा आहेत गोलिवलीचे, बरोबर. हरीश गायकर. या मित्राविषयी सांगायचं म्हणजे सकाळी म्हणजे मैदानातून निघायच्या आधी सुट्टी मेकर कुठला फोन नाही करत. हा आमचा एक मित्र नाही, आम्ही याला आज श्रेय देतो मालकाचं. कारण की आम्ही बघतो ना, आमच्या दादांचा कॉन्टॅक्ट असतो त्यांच्याशी, माझा असतो. दादा आता आपला बैल पळायला येणार आहे का? तर मी येतो, नाही तर मी घरी थांबणार आहे. म्हणजे खरंच असा सुट्टी मेकर, असा प्रामाणिक. त्याच्यानंतर DSP वाले, त्यानंतर संदीप ढोणे, त्यानंतर इतर सहकारी आपले जे असतात, बाळ्या मासो, खूप चांगले आहेत सुट्टी मेकर संदर्भात. पण हरिदाचं मी विशेष कौतुक करेल. हा पाखऱ्याला पकडणं सोपं नाही आहे, कारण की मुलं काय करतात, त्याला गरम करतात, त्यानंतर तो जो म्हणजे उडी वगैरे घेतो. या माणसाला खरंच मी 100% श्रेय देऊ शकतो. बरोबर. चला आता तुम्हाला जायला पण विश्रांती होईल, आपण पुढच्या मैदानात भेटूच. आजचा हा श्रेय कोणाला असेल गुलालाचा आणि कोणाला समर्पित असेल आजचा? सर्वप्रथम मी या मैदानाचं एक वैशिष्ट्य दादांना विचारलं. या मैदानावरचा एक इतिहास आहे आमचा. आम्ही एक आदत खोंड घेतलेला बादल म्हणून. आता या आपल्या सर्व मुलांना माहीत नसेल, पण दादांना माहिती असेल. एक विशेष खोंड होता आमच्याकडे बादल म्हणून. या पाठीवरती जेव्हा बंदीच्या काळात आम्ही तो बैल पळत होतो ना, खरंच त्या बैलाला आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. माझी स्वतःची ॲनिव्हर्सरी मी साजरी करत नाही त्या बैलासाठी, कारण की तो बैल त्या दिवशी वारला होता. म्हणजे खूप मला आठवण येते त्या बैलाची. आज जर तो बैल असता ना, 100% आम्ही 1 नंबरमध्ये खेळत असतो. आज आमचा बैल खेळवते आम्हाला, पण आम्हाला खूप आठवण येते. आणि मी आज त्याला खरंच श्रेय देईल या मैदानासाठी. या जोडीला मी जे आज गुलाल घेऊन दिले ना, खरंच त्या खूप आठवण येते त्या बैलाची. बरोबर. म्हणजे आजचा गुलाल तुमच्या 100% आमच्या बादलला आज मी समर्पित करेल. चला धन्यवाद तुमचा, आणि अशीच पुढे वाटचाल चालू ठेवा. थँक्यू.